यवतमाल में मुख्यमंत्री बलिराजा खेत मार्ग योजना के तहत खेत मार्गों के किसान और मजबूतीकरण का काम चल रहा है। मार्च 2026 की समीक्षा बैठक में प्रशासन को स्पष्ट निर्देश दिए गए थे कि सभी कार्य बारिश से पहले गुणवत्ता के साथ पूरे किए जाए, लेकिन कई जगहों पर काम अभी शुरू भी नहीं हुआ है, जबकि जहां काम चल रहा है वहां गुणवत्ता को लेकर शिकायतें सामने आ रही है। निधि की कमी, अतिक्रमण और अधिकारियों की ढिलाई के कारण परियोजनाओं में देरी देखी जा रही है। कई क्षेत्रों में खेत मार्गों पर बड़े पैमाने पर अतिक्रमण हो गया है, जिससे रास्तों की चौड़ाई कम हो गई है और किसानों को अपने खेतों तक पहुंचने में भारी परेशानी हो रही है। इस मामले पर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि सभी काम जल्द से जल्द पूरे किए जाएंगे और किसी भी स्थिति में देरी बर्दाश्त नहीं की जाएगी। वहीं किसानों ने भी प्रतिक्रिया देते हुए कहा कि खेत मार्गों की समस्या लंबे समय से बनी हुई है और अगर समय पर काम पूरा हो जाता है तो उन्हें बड़ी राहत मिलेगी, अन्यथा आगामी खेती के सीजन में भारी परेशानी का सामना करना पडेगा। की पांधन रस्ता गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे। तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागतं आहे। तहसीलदारकडे एडीओकडे अपील चालू आहे, याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पानन रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल। पावसाळ्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10,000 पांधन रस्ते बांधकामाचे उद्दिष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाच्या उदासीन व दप्तर दिरंगाई व निधीचा अभाव व विरोधी पक्ष नेत्यांच्या मतदारसंघामध्ये निधी न दिल्याने अनेक पांधन रस्ते आज रखडल्याने पावसाळ्यापूर्वी हे शासनाचं उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। शेतमाल शेतामध्ये न्यावा कसा आणि पांधन रस्त्याच्या प्रश्नामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे। शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ते नसल्याकारणाने अनेकदा वाद निर्माण होतात, अनेक जीव गमावली जातात। त्यामुळे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ यवतमाळ जिल्ह्याचं पांधन रस्त्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं आणि जो हा यवतमाळ जिल्हा पांधन रस्त्यामध्ये माघारलेला आहे याचा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व एक शेतकरी म्हणून करतो। राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना पांधन रस्ते मोकळे करून देण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे, यवतमाळ तालुक्यासह अनेक तालुक्यामध्ये जे पांधन रस्ते आहेत ते अतिक्रमणित आहेत, त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे, ते रस्ते मोकळे करून द्यायचे आहेत। परंतु एप्रिल महिना हा पूर्णपणे उलटून गेलेला आहे। आता खरीपाच्या पेरण्यासुद्धा शेतकरी करणार आहेत। यावर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल का हा एक मोठा प्रश्न शासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेला आहे। ज्या ठिकाणी पांधन रस्त्याचे काम चालू आहेत ते कामं निधी अभावी रखडल्याचं सुद्धा समोर येत आहे। यामुळे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना पांधन रस्ते मिळणार नाहीत असं दिसत आहे आणि शासनाची जी पांधन रस्ते मोकळे करून देण्याची जी योजना आहे ती कागदावरच राहते की काय असा प्रश्न शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे।